Classification of microbes. Among the living organisms, microorganisms are largest in number, hence they are classified as follows. तर विद्यार्थ्यांनो लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर याच्या अगोदरचा जो भाग होता या टॉपिकचा लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन आपण अभ्यासलेलं आहे. गिवन बाय द 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स गिवन बाय रॉबर्ट व्हिटाकर. आता यामध्ये जो पुढचा भाग आहे या टॉपिकचा तो क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स नेसेसरी का आहे? बिकॉज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्यांची संख्या खूप जास्त आहे, लार्जेस्ट इन नंबर. अँड सो द क्लासिफिकेशन इज नेसेसरी अँड दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. द टेबल इज गिवन. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सेल टाईप, वेदर दे आर मेडअप ऑफ प्रोकॅरियोटिक सेल और युकॅरियोटिक सेल. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे कोणत्या टाईपच्या सेलने तयार झालेले त्यावर आधारित. जर मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट सेलपासून तयार झालेले असतील दीज आर प्रोकॅरियोट्स. इफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेड फ्रॉम द युकॅरियोटिक सेल देन दीज आर युकॅरियोट्स. The microorganisms which made from the prokaryotic cells, these are bacteria. So all bacteria made from the prokaryotic cells. And in case of eukaryotic, protista, fungi and algae, these are the microorganisms which are made from the eukaryotic cells. With reference to the size of the microbes, remember 1 meter is equal to 10 to the 6 micrometer, that means μm, and 1 meter is equal to 10 to the power 9 nanometer nm. Then first bacteria, which are the prokaryotic microorganisms. Now the different characteristic of the bacteria. See here the diagram of different bacteria. Pictures are given here. Coccus, then Coccobacillus, Bacillus, Vibrio, then Spirillum. These are the different bacteria. Bacteria size 1 micrometer to the 10 micrometer. First characteristic, unicellular independent parasitic organism. Sometimes many bacteria together form colonies. तर हे जे बॅक्टेरिया आहे ज्याला आपण जीवाणू असं म्हणतो, दीज बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर. ते सिंगल सेलने तयार झालेले असतात, इंडिपेंडेंट असतात आणि पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स असतात. दॅट मीन्स दे डिपेंड्स ऑन अदर. त्यापैकी काही बॅक्टेरिया दे फॉर्म कॉलोनीज. म्हणजे काही बॅक्टेरिया इंडिपेंडेंटही असतात आणि काही बॅक्टेरियाज हे कॉलोनीच्या फॉर्ममध्ये राहतात. दॅट मीन्स नंबर ऑफ बॅक्टेरिया कम्स टुगेदर अँड दे लिव्ह टुगेदर इन द फॉर्म ऑफ कॉलोनीज. देन सेकंड, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट. आता या बॅक्टेरियाची सेल ही प्रोकॅरियोटिक असते पण सेल वॉल ही एक ॲडिशनल कवरिंग सेलभोवती असते. बिकॉज ॲज दीज आर प्रोकॅरियोटिक सो दॅट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट हिअर. देन थर्ड, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिशन. सिम्पल बायनरी फिशनद्वारे ते रिप्रोड्यूस करतात. त्यांची रिप्रोडक्शनची मेथड ही बायनरी फिशन असते. देन इन फोर्थ, इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विगरसली कॅन डबल दिअर नंबर इन 20 मिनिट्स. जर फेवरेबल कंडिशन त्यांना मिळाली तर बॅक्टेरिया विगरसली ग्रो होतात. तर या बॅक्टेरियाचा नंबर हा 20 मिनिट्समध्ये डबल होतो.